आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि गेल्या गुढीपाडव्याचा आणि या एका वर्षभराचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये तब्बल 70,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। तर दुसरीकडे चांदीमध्ये देखील 1.5 लाख रुपयांपेक्षा वाढ झाली आहे आणि यंदाची वाढ झालेली आहे वर्षभरामध्ये ही प्रचंड मोठी वाढ आहे आणि या वाढीचा निश्चितच ग्राहकांवर मोठा परिणाम झालेला आहे। आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ग्राहक जे आहे सोनं खरेदी करत असतात, शुभ मानलं जातं। नेमकी वर्षभरामध्ये ही वाढ कशी झाली, तिची कारणं काय आहेत, आपण सराफ व्यावसायिकांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगणार दादा, गेल्या वर्षभराचा जर विचार केला तर सोन्यामध्ये 70,000 रुपये तर चांदीमध्ये जवळपास 1.5 लाखांपेक्षा मोठी वाढ झाली आहे। वाढीची नेमकी कारणं कशी आहेत आणि कसा नेमका परिणाम झाला आहे? आता पाडवा 2025 आणि पाडवा 2026मध्ये जवळजवळ सोन्यामध्ये 70,000 रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे। एका वर्षाचे जे इव्हेंट्स होते ते सगळ्यात जास्त ग्लोबल अनसर्टनिटीमुळे सातत्याने सोन्याचे भाव वाढत गेले। डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी टॅरिफ रेट लागू केले। त्याच्यानंतर ट्रेड वॉर हा सुरू झाला आणि त्या ट्रेड वॉरमुळे सोन्याने ऐतिहासिक झडप घेतली। जवळजवळ 1,80,000पर्यंत सोन्याचे भाव गेले। आता रिसेंटली जे युद्धजन्य परिस्थिती आहे इराण आणि USची, त्याच्यामुळे ऑइल प्राइसेसवरती त्याचा खूप परिणाम होतो आहे आणि इन्व्हेस्टमेंट जी सोन्या चांदीमध्ये जी येत होती ही बाकी कम्युनिटीजमध्ये जाते आणि मॉनिटरी पॉलिसीज जे आहे विविध बँक्सचे ते होल्डवरती आहे। महागाई वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन्स जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे, त्यामुळे महागाई वाढलेली आहे आणि ग्लोबल मॉनिटरी पॉलिसीजमध्ये जे इंटरेस्ट रेट जे कमी व्हायची शक्यता होती ते आता स्टेडी ठेवायची शक्यता आहे। त्यामुळे सोन्याचे भाव आता 1,55,500पर्यंत आलेले आहे। दादा, आपण जर बघितलं तर गेल्या काळामध्ये ट्रेड वॉर जेव्हा सुरू झाला, सोन्याची वाढ चांदीची वाढ झपाट्याने होत होती। वर्षभरामध्ये सोनं जे आहे कुठेतरी 2 लाखांचा टप्पा पार करायला असं सांगितलं जात होतं। 1,80,000पर्यंत सोनं पोहोचलं होतं। चांदी पण कुठेतरी 3 लाख पार करायला असं बोललं जात होतं। चांदीने 3 लाख पार पण केले होते, मात्र आता परत चांदीचे दर जे आहेत ते घसरायला सुरुवात झालेली आहे आणि मार्केटमध्ये कुठेतरी अनसर्टिनिटी पाहायला मिळते। नेमकं युद्धाचा हा परिणाम झाला आहे का? आता सोन्या चांदीचं आपण बघितलं तर सोन्याचे भाव जे आता 1,30,000 ते 1,80,000 ही जंप सोन्याने खूप लवकर घेतली होती। 1 लाख 2 लाख सोनं होईल आणि चांदी 4 लाख होईल हे टार्गेट्स 2026च्या एंडपर्यंत होते, म्हणजे 2026 डिसेंबर। पण जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये 15 दिवसातच सोन्याचे भाव 1,80पर्यंत पोचले आणि चांदीचे भाव जवळजवळ 3.5 लाखच्या वरती पोचले होते। तर कुठेतरी जे सोनं चांदी जे फंडामेंटल्स आहे ते आजही तिथेच आहे जे तेव्हा होते की जागतिक सोन्याची साठा जो आहे बँकचा ते कंट्रीज गोल्ड रिझर्व आपले वाढवणार आहे। टॅरिफ रेट अनसर्टनिटी आता ती आहे, सोबतच इंटरेस्ट रेट कमी व्हायची शक्यता आहे। हे सर्व फॅक्टर जे तेव्हा होते ते आताही आहे। चांदीचा इंडस्ट्रियल यूज काही कमी झाला नाही आहे, चांदीला काही बाय प्रोडक्ट भेटला नाही आहे, म्हणून जे कारणांमुळे सोन्या चांदीचे भाव वाढले होते ते कारणं आजही आहे। म्हणून आता युद्ध परिस्थितीमुळे इन्फ्लेशन वाढलेलं आहे, त्यामुळे सध्या सोन्याच्या भावाला थोडा एक करेक्शन आलेलं आहे। पण भविष्याचा आपण विचार केला आता युद्ध थांबल्यावरती डायव्हर्जन ऑफ फंड्स होईल, सोन्यामध्ये गुंतवणूक परत वाढायची शक्यता आहे आणि तेव्हा सोन्याचे भाव परत ते टार्गेट्स यायची शक्यता आहे। 1,80,000 सोन्याचे भाव परत यायची शक्यता आहे। तर आज गुढीपाडव्याचा सण आहे, वर्षभरात सोन्या आणि चांदीमध्ये प्रचंड वाढ झाली, याचा ग्राहकांवर कुठे परिणाम होईल असं वाटतंय का? आज आता आपल्या इंडियामध्ये तरी आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। पाडवा खूप शुभ मानला जातो। दरवर्षीप्रमाणे ग्राहक आजच्या दिवशी सोनं घेतात, पण मागील 6 वर्षाचा आपण रेकॉर्ड बघितला, प्रत्येक भाव ग्राहकाला नवीनच आहे। नवीन भाव म्हणजे हायेस्ट रेट आहे, म्हणजे 60,000 पण हायेस्ट रेट होता, 70,000 हायेस्ट होता, 1 लाख हायेस्ट होता। आज 1,55,000 रुपये आहे, मागच्या पाडव्याच्या कंपॅरिझनमध्ये तर हायेस्ट रेट आहे। म्हणून आपल्या इंडियामध्ये तरी असं म्हणतात की सोन्याचा भाव विचार न करता प्रत्येक सणाला ग्राहक सोन्या चांदीच्या दुकानात घुसता आणि सोनं चांदी घेता। आता आज दिवस सुरू झालेला आहे, दिवसभरात रिस्पॉन्स कसा भेटतो 1.5 लाखाच्या वरती हा पहिला पाडवा आहे। या पाडव्याचा रिस्पॉन्स कसा भेटतो हे दिवसभरात कळेल।
तर अशा पद्धतीने गेल्या वर्षभराचा जर विचार केला तर ट्रेड वॉर असेल किंवा रशिया युक्रेन युद्ध असेल, या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळे वर्षभरातच सोन्याने जवळपास 70,000 रुपयांची वाढ झाली, तर चांदीमध्ये 1.5 लाखांपेक्षा वाढ झाली. आता ही वाढ जी झाली आहे ही निश्चितच परिणामकारक ठरली असून यंदाचा गुढीपाडवाला मुहूर्त साधण्यासाठी येणाऱ्या जळगावकरांच्या निश्चितच या दरामुळे खिशाला मोठी कात्री बसणार असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.